राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आता आनंदाची बातमी। पैसे आता बँक खात्यात जमा होणार आहेत। सरकारचा आता निर्णय झालेला आहे। डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, आता तुमच्या देखील कोणत्याही क्षणी खात्यावरती दोन मेसेज येतील। एक असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता क्रेडिट झाला, दुसरा असेल शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा झालेला। होय शेतकरी बांधवांनो, आता सरकारचा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये हप्ता जमा होणार आहे। आजपर्यंत फक्त शेतकरी बांधवांनो तुम्ही आश्वासन ऐकले असतील, म्हणजेच की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा काही जमा होत नव्हता। परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की राज्यातील शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। आता डायरेक्ट शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालाय। आता 24व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांनो 2,000 रुपये। जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आजपर्यंत फक्त तुम्हाला असं सांगितलं गेलं की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, पैसे जमा होणार, परंतु आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आणि सरकारने शेतकरी बांधवांनो म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की म्हणजेच की पहिल्या टप्प्यासाठी या म्हणजेच की 17 जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यामध्ये आलेली आहे। जर का या 17 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं असेल, जर का तुम्ही सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केली तर शेतकरी बांधवांनो डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे आता 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्णय जाहीर केला आणि पात्रतेची यादी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे। आणि आता या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा करण्याचे आदेश हे मंत्रिमंडळ बैठकीमधून शेतकरी बांधवांनो देण्यामध्ये आलेले आहेत। आता चला, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेले आहे, आता हे लगेच तुम्हाला मी शेतकरी बांधवांनो 1 मिनिटामध्येच पुढे सांगणार आहे। त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत, आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या जिल्ह्यातील म्हणजेच की कोणत्या 17 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच या ठिकाणी वाटप होतंय हे देखील मी तुम्हाला 17 जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे। आणि जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी 4,000 रुपये रक्कम ही शेतकरी बांधवांनो तुमच्या हक्काची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाल्याचा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मेसेज येणार आहे। आता त्याकरिता फक्त लक्ष देऊन पहा सरकारने कोणती कामे सांगितलेली आहेत, त्यासोबत नेमकी तुम्हाला काय करायचं आहे। जिल्ह्यांची यादी तुमची यामध्ये आलेली आहे का, म्हणजेच की या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का, हे देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो चेक करून घ्यायचं आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं काम आहे। जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, त्यामुळे आता लक्ष देऊन पहा। जर का तुमच्या देखील खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा झालेला नसेल, पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा
प्रतीक्षा करत असाल तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात खास असणार आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं आणि म्हणजेच की तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच की महत्त्वाचं काम असणार आहे. हे जे शेतकरी बांधव काम करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत. तर आता नंबर 1 वरती काम असणार आहे शेतकरी बांधवांनो, आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून अपात्र राहणार आहेत. त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्या म्हणजे पासून अपात्र राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक म्हणजेच की बँक पासबुकशी तुमच्या आधार लिंक तुमचं करून घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे. आणि जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकत्रपणे 4000 रुपये रक्कम अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, हे 2 कामे पूर्ण केल्यानंतर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घ्या की कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहे. त्या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10 म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2000 रुपये प्लस पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे देखील शेतकरी बांधवांनो 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये बीड मधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अमरावती बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अमरावती बुलढाणा मध्ये राहून तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये हे एकत्रपणे आता जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, भंडारा, चंद्रपूर, धुळे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, भंडारा, चंद्रपूर, धुळे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमोचे प्लस पीएमचे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो म्हणजेच की हिंगोली, गोंदिया, गडचिरोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्हाला सुद्धा नमोच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल. पुणे, उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, जळगाव, जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर, पालघर, परभणी, रत्नागिरी, त्यानंतर रायगड, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे.